क्रमांक 2 वाघावर सध्या कोणाचा कंट्रोल आहे हे अस्पष्ट आहे. चला प्रश्न क्रमांक 2 अध्यक्ष महाराज प्रश्न क्रमांक 8412. अध्यक्ष महोदय आपल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज आपण राजकीय नेत्यांना निवडणुकीला उभं राहण्यासाठी शिक्षण अनिवार्य केले आहे, पण एखादा इंजिनियर असेल, एखादा अधिकारी असेल, मुख्यमंत्र्यांना टोमणा नाही. आता वाघाचा विषय संपला. वाघाची शेळी झाली. सुधीर भाऊ बोला. आपण अध्यक्ष महाराज वाघांबद्दल सर्वात जास्त माहिती त्यांना आहे. अध्यक्ष महाराज आपण संविधानामध्ये खाली बसून बोलू नका. आवाज साहेब खाली बसून बोलू नका. अध्यक्ष महाराज संविधानामध्ये निवडणुकीला उभं राहणाऱ्या उमेदवाराला शिक्षण अनिवार्य केलं नाही, कारण त्यांनी काही एखादी चूक केली तर ती आपल्याला मान्य होईल. पण अधिकारी इंजिनियर त्याची निवड करताना अध्यक्ष महाराज आपण एखादा इंजिनियर निवडताना तो नॉन मॅट्रिक असेल तरी त्याला इंजिनियर म्हणून जबाबदारी देत नाही. जबाबदारी देताना माझा स्पेसिफिक मंत्री महोदयांना प्रश्न आहे की त्या इंजिनियरनी एखादं काम करताना ते अचूक करावं, योग्य करावं, जनहिताचं करावं, जनतेला त्रास न होणार करावी ही अपेक्षा आहे. अध्यक्ष महाराज माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे. आपण एखादी पूर संरक्षक भिंत बांधतो तेव्हा जनतेला पुराचा सामना करावा लागू नये यासाठी बांधतो, पण इथं अध्यक्ष महाराज 100 मीटरची भिंत बांधताना हा अहवाल तुमच्याच विभागाने तुम्हाला उत्तरासाठी दिलेला अहवाल आहे. माझे स्पेसिफिक प्रश्न आहे संजय भाऊ, आणि ज्यांचं नाव एस पासून सुरू होतं त्यांनी नो म्हणायचं नसतं, एस म्हणायचं असतं. आणि म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न की जो इंजिनियर बहुर्य आहे त्यांनी चूक केली त्याला तुम्ही निलंबित करणार आहात का? नंबर 2 याची मौका चौकशी करून त्याची सत्यस्थिती काय, त्या नाव्याची रुंदी किती आहे, त्या नाव्याच्या संदर्भामध्ये वस्तुस्थिती काय याची मोजणी भूमी अभिलेख करून करणार आहात का? आणि नंबर 3 त्या नाव्याचा नैसर्गिक जो प्रवाह आहे तो थांबणार नाही किंवा रुकावट होणार नाही यासाठी तो नागा योग्य पद्धतीने बांधणार आहात का? आणि हे बांधण्यासाठी महानगरपालिकेची एनओसी घेणार आहात का? अध्यक्ष महोदय चंद्रपूर शहरामध्ये आकाशवाणी मार्गातील नाल्याला संरक्षण भिंतीच्या बांधकामाचं हे जे काम आहे अध्यक्ष महोदय हे जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून झालं होतं आणि त्याला प्रशासकीय मान्यता 5/7/2023 या ठिकाणी मिळाली होती. अंदाजपत्रकीय किंमत जवळपास 98.63 एवढी होती आणि काम सुरू करण्याचा दिनांक 15/9/2024 आणि काम पूर्ण या ठिकाणी 15/12/2024 जवळपास 127 मीटर बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यावर खर्च अध्यक्षमध्ये 82.92 झालेला आहे. सन्माननीय सुधीर भाऊंनी आता या ठिकाणी जो मुद्दा उपस्थित केला की या भिंतीचं चुकीच्या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे आणि शाखा अभियंता किंवा ज्या इंजिनियरनी हे बांधकाम केलेलं आहे त्याबद्दल स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. अध्यक्ष महोदय खरं तर हा प्रश्न मदत व पुनर्वसन विभाग किंवा आपत्ती विभागाच्या माध्यमातून यायला पाहिजे नव्हतं, परंतु जलसंधारण विभागाने याचं काम केल्यामुळे खऱ्या अर्थानं हा प्रश्न माझ्या विभागाकडे आला. आकाशवाणी मार्गातील संरक्षण भिंतीचं बांधकाम अध्यक्ष महोदय नाल्यालगत जी लोकवस्ती आहे दरवेळेस पावसामुळे या लोकवस्तीमध्ये पाणी जात होतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यामुळे या पूर संरक्षण भिंतीचं काम जिल्हा नियोजन समितीमधून घेण्यात आलं होतं. अनेक वेळा त्या वस्तीला फटका बसलेला आहे आणि म्हणून सुधीर भाऊंनी जसं सांगितलं की हा नाला पूर्ण शहरातल्या मुख्य भागातून जातो, याचं संरक्षण हे रुंद किती आहे, जसं भूमी अभिलेख विभागाकडून याची सर्व चौकशी जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत करून उर्वरित बांधकाम सुद्धा
जितका बंद होता तेवढाच राहील याची काळजी खबरदारी शासन घेणार आहे.